नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण खमंग खुसखुशीत अशी लसणाची चटणी बनवणार आहे। तर इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे। आता मी याच्यामध्ये 50 ते 55 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत, त्या याच्यामध्ये टाकते आणि मंद गॅसवरती आपल्याला लसणावरती हलकेसे डाग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। आता मी ही लसणाची चटणी बनवत आहे, ती पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे। इथे बघू शकता लसणावरती हलकेसे डाग आलेले आहेत। आता हा लसण आपण काढून घेऊया। लसूण आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। तर हा लसूण आहे तो मी थंड करण्यासाठी ठेवत आहे। लसूण पूर्णपणे थंड झालेला आहे। आता मी लसणाची चटणी बनवायला घेते। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा थंड झालेला लसूण आहे ते टाकत आहे। लसूण टाकला की याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथे मी 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे। ही मिरची पावडर आहे ती मी घरीच बनवलेली आहे। यानंतर इथे मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। ही काश्मीरी मिरची पावडर असते ती तिखट नसते आणि कलर ही छान असतो। तर आता हे सर्व मी बारीक करून घेणार आहे। बारीक करताना कसं करायचं आहे, पल्स मोडवरती चालू बंद असं करत ही चटणी बारीक करून घ्यायची आहे। इथे मी लसणाची चटणी बारीक करून घेतलेली आहे। इथे बघू शकता कलर ही अगदी सुंदर आलेला आहे। ही चटणी आहे ती मी एका प्लेटमध्ये काढत आहे। इथे बघू शकता आपली लसणाची मस्त अशी चटणी तयार झालेली आहे। ही चटणी 6 महिने ही अगदी चांगली राहते। जेवताना तोंडी लावण्यासाठी, तोंडाची चव वाढवण्यासाठी अशी लसणाची चटणी खायला खूप छान लागते। ही लसणाची चटणी आपण भाकरी बरोबर खाऊ शकतो, चपाती बरोबर खाऊ शकतो आणि भाताबरोबरही खाऊ शकतो किंवा मग पराठ्याबरोबर ही खायला छान लागते। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।